हॅलो स्टुडंट्स, आज आपण अतिशय इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे रिकॉर्डिंग टू आवर सिलेबस, आवर एक्झाम. ह्या टॉपिकबद्दल बरेचदा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातात सुद्धा. आणि आपल्या जनरल लाईफमध्ये सुद्धा ह्या टॉपिकचं तेवढाच इम्पॉर्टंट आहे. या टॉपिकचं इन्फॉर्मेशन हे आपल्याला असणं गरजेचं आहे. टॉपिक कुठला आहे तर टॉपिक आहे अँटी कॅन्सरस ड्रग. अँटी कॅन्सर म्हणजेच काय तर कॅन्सरला अपोज करणारे ड्रग. आता बरेचदा आपण कॅन्सर हा वर्ड ऐकलेला आहे, बरेचदा असे पेशंट्स बघितलेले आहे, बरेचदा असे ॲक्ट्रेससुद्धा बघितलेले आहे ज्यांना कॅन्सर झालेला आहे. तर आता नेमकं कॅन्सर म्हणजेच काय? आता कॅन्सर म्हणजेच काय? इन जनरल लँग्वेजमध्ये जर आपण कॅन्सरबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण काय म्हणतो की एखाद्याला पर्टिक्युलर पार्टमध्ये जर एखादी गाठ आली, फॉर एक्झाम्पल हा हात आहे आणि हा हातावरती एखादी गाठ आली तर आपण त्या गाठीला म्हणतो की ही कॅन्सरच गाठ आहे. आता जनरल लँग्वेजमध्ये या गाठीला आपण कॅन्सर म्हणतो, बट वी नो वी आर अ फार्मासिस्ट. आणि फार्मासिस्ट म्हटलं की प्रत्येक गोष्टी ही स्पेशलाइज झाली पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा अर्थ हा आपल्याला लागायला पाहिजे. ठीक आहे. आता ही जी आपल्या बॉडीवरती एक्स्ट्रा सेल ग्रोथ झालेली आहे त्याला आपण गाठ म्हणतो आणि त्यालाच आपण जनरल लँग्वेजमध्ये त्याला कॅन्सर म्हणतो. आता हा जो आपला कॅन्सर आहे हा नेमका ग्रो कसा होतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एक छोटं बाळ बघतो, बाळ फॉर एक्झाम्पल हा एक आपलं एक बाळ आहे, बाळाचे जे काही पर्टिक्युलर ऑर्गन्स असतात, बॉडी पार्ट्स असतात ते हळूहळू डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल हा एक 1 इयरचा आपला बेबी आहे. त्याच्यानंतर 5 इयर्स नंतर काय होतं की हा बेबी काय होतो, ग्रो होतो, याचे बॉडी पार्ट्स ग्रो होतं, याचे इंटरनल ऑर्गन्स जे आहे ते ग्रो होतात. ठीक आहे. म्हणजेच याची साईज ओव्हरऑल वाढते, त्याचे बॉडीची जे काही पर्टिक्युलर साईज आहे ती इन्क्रीज होते, त्याचं वेट जे आहे ते वेट इन्क्रीज होतं. फॉर एक्झाम्पल 1 इयरमध्ये हा जर 5 kgचा असणार तर हा 15 इयर नंतर हा 15 kgचा होतो, राईट. त्याच्यानंतर काही वर्षानंतर आपण जर त्या बेबीला बघितलं तर तो बेबी नाही, तो आपल्याला ॲडल्ट झालेला दिसतो. ठीक आहे. 20 वर्षानंतर जर आपण त्या बेबीला बघितलं तर तो बेबी एका ॲडल्ट रूपामध्ये टर्न झालेला आपल्याला दिसणार. ठीक आहे. मे बी इथे याचं 70 kg वेट असणार. काय होतं, जेव्हा आपल्या बॉडी ऑर्गनचं डेव्हलपमेंट होतं तेव्हा काय होतं की सगळे पार्ट्स जे आहे ते एका पर्टिक्युलर वेनी डेव्हलप होत होता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हात जर आपला हात छोटा आहे, 1 वर्षाचा बेबीचा हात छोटा असतो, 5 वर्षाचा जो काही बेबी आहे त्याचा हात थोडा मोठा असतो, 20 वर्षानंतर आपला हात कसा दणकट मजबूत होत असतो, राईट. म्हणजेच काय, जर आपल्या बॉडी पार्टचे डेव्हलपमेंट होत आहे तर असं नाही की एका पर्टिक्युलर पार्टचीच डेव्हलपमेंट होत आहे, 20 वर्षानंतर फक्त हातच मोठा झाला असं होतं का? नाही. पूर्ण शरीराची ग्रोथ होते, पूर्ण शरीर हे डेव्हलप्ड होत असते. ठीक आहे. आता कॅन्सरच्या केसमध्ये काय होतं की एका पर्टिक्युलर एरियामध्ये, एका पर्टिक्युलर बॉडी पार्टमध्ये फक्त सेल डिव्हिजन होत असते, सेलची ग्रोथ होत असते. फॉर एक्झाम्पल हा आपला हात आहे आणि हातामध्ये आपण म्हटलं की हा गाठ आहे, गाठलाच आपण आपल्या फार्मास्युटिकल लँग्वेजमध्ये आपण ट्यूमर म्हणतो, राईट. आता ही जी ट्यूमर आहे, काय होतं की हा आपला ऑर्गन आहे, हा आपला हात एक ऑर्गन आहे आणि इथे ही जी काही ट्यूमर आहे या ट्यूमरची ग्रोथ हे फास्ट होते ॲज कम्पेअर टू दिस ऑर्गन. हा जो आपला बॉडी पार्ट आहे, बॉडी पार्टच्या कम्पॅरिझनमध्ये हा जो ट्यूमर आहे याची सेल डिव्हिजन किंवा ग्रोथ ही फास्टर होते आणि तेच रिझन आहे कॅन्सरला कॉज होण्यासाठी. कारण ठीक आहे, नॉर्मलमध्ये ग्रोथ होत आहे ती कंडिशन नॉर्मल आहे, बट ॲबनॉर्मली सेल डिव्हिजन होत असेल तर ती डेंजरस असते आपल्या बॉडीसाठी. ठीक आहे. सगळ्यांना कळलेलं आहे जनरल लँग्वेजमध्ये आपण कॅन्सर कशाला म्हणतो. आता तुम्ही म्हणणार ठीक आहे, अँटी कॅन्सर ड्रग टर्म समजली की कॅन्सरला अपोज करण्यासाठी ड्रग यूज करतो. आता निओप्लास्टिक हा टर्म म्हणजे काय आणि कॅन्सरला आपण नेमकं निओप्लास्टिक का म्हणतो, अँटी कॅन्सरस ड्रगला अँटी निओप्लास्टिक ड्रग का म्हणतो, तर ते बघूया. इथे आपल्याला कळलं आहे की कॅन्सर म्हणजेच काय, तर कॅन्सर म्हणजेच एक ट्यूमर जे ॲबनॉर्मली डेव्हलप होत आहे, त्याची ग्रोथ होत आहे. ठीक आहे. आता अँटी निओप्लास्टिक म्हणजेच काय, अँटी निओप्लास्टिक ड्रग्स किंवा अँटी निओप्लास्टिक एजंट्स म्हणजेच काय. ह्या टर्मला जर आपण ब्रेकडाऊन केलं तर अँटी मीन्स काय, कुठेतरी अपोज करणारा, अपोजिट. निओप्लास्टिक म्हणजेच काय,
तर ह्या टर्मचा अर्थ होतो निओप्लाझम. आणि ड्रग्स किंवा एजंट्स आपल्याला माहिती आहे की काहीतरी केमिकल्स असतात म्हणून. आता हा निओप्लाझम म्हणजे नेमका काय, तर हा निओप्लाझमचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून ट्यूमर आहे. म्हणजेच असे केमिकल्स जे ह्या ट्यूमरला अपोज करतात, ट्यूमरच्या ग्रोथला स्टॉप करतात, त्याला आपण अँटी निओप्लास्टिक ड्रग्स म्हणतो. आणि कॅन्सर म्हणजेच काय, तर जिथे ट्यूमरची ॲबनॉर्मली ग्रोथ होते त्याला आपण कॅन्सर म्हणतो. आणि म्हणूनच जे कॅन्सर टर्म आहे त्यालाच सिनोनिम काय, तर अँटी निओप्लास्टिक ड्रग्स किंवा अँटी निओप्लास्टिक एजंट. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. आता ही जी कॅन्सरस ट्यूमर आहे किंवा कॅन्सरस सेल आहे ते डेव्हलप कसे होते. नॉर्मली जे सेल डिव्हिजन होतं ते सेल डिव्हिजन कशा प्रकारे होतं आपल्याला माहिती आहे की ही फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस असतात, हे सायटोप्लाझम आहे. जेव्हा याचे सेल डिव्हिजन होते तर सेल डिव्हिजन हे 2 टाईप्सचे असतात. फर्स्ट हे मायटोसिस आणि सेकंड आहे मिओसिस. हे 2 टाईप्स आहे ज्याने आपले सेल डिव्हिजन होते. ठीक आहे. जेव्हा हे सेल डिवाइड होते तेव्हा काय होतं की एका सेलचे 2 सेल फॉर्म होतात, न्यूक्लियस हे 2 फॉर्म होतं आणि सेल डिवाइड होतं. डिटेलमध्ये बघितलं जर आपण याला तर काय होतं की आधी सेलच्या आतमध्ये हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस डिवाइड व्हायला लागतो. डिवाइड झाल्यानंतर त्याचा ब्रेकडाऊन होतो, 2 न्यूक्लियस फॉर्म होतं. आणि जेव्हा आपला न्यूक्लियस फॉर्म होतो 2 पार्टमध्ये, तेव्हा हा जो सायटोप्लाझम आहे तिथे त्याचं ब्रेकडाऊन होतं. ठीक आहे. आणि 2 हे सेल फॉर्म होतं. अशा प्रकारे नॉर्मली ही सेल डिव्हिजन होतं. म्हणजेच काय, एका सेलपासून 2 सेल फॉर्म होतात. दिस इज सेल 1 अँड सेल 2. एका सेलपासून, एका पॅरेंट सेलपासून 2 डॉटर सेल फॉर्म झाले. ह्या जेव्हा 2 डॉटर सेलचं परत सेल डिव्हिजन होतं तर यांच्यापासून 4 सेल फॉर्म होतात. आणि ह्या 4 पासून किती होणार, परत 8 सेल फॉर्म होतात. अशा प्रकारे ही नॉर्मली सेल डिव्हिजन होत असते. बट कॅन्सरस सेलच्या मध्ये काय होतं की एका सेलपासून 2 सेल नाही तर मल्टिपल सेल ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल ही एक पॅरेंट सेल आहे, तर ह्या पॅरेंट सेलचं जेव्हा सेल डिव्हिजन होतं तर ते मल्टिपल सेल्स फॉर्म करतं. एक सिंगल सेल म्हणजे ते मल्टिपल किती काही फॉर्म करू शकतो, 2, 3, 4, 5, 6 ते जास्त प्रमाणात सेल फॉर्म करतात. आता जेव्हा हे फॉर एक्झाम्पल ही पॅरेंट सेल आहे, ही डॉटर सेल आहे, तर ही जेव्हा ही डॉटर सेल परत सेल डिव्हिजन करते तेव्हा ती आणखीन मल्टिपल सेल फॉर्म करत असतं. अशा प्रकारे म्हणजेच विचार करा की सेल डिव्हिजन किती फास्टर होतं आहे. आणि हीच एक कारण आहे की आपल्या बॉडी पार्ट्सवरती ट्यूमर फॉर्म होतो. जेव्हा हे सेल डिवाइड होतात ऑब्वियसली एका पर्टिक्युलर एरियामध्ये हे सेल आपले फॉर्म्स होत आहे. आणि ही सेल ग्रोथ कशी होतं तर हे एकदम फास्टर ग्रोथ होत आहे. तर ही जी काही ग्रोथ झालेली सेल आहे एका पर्टिक्युलर एरियामध्ये जेव्हा ते येऊन एकत्र होतात तर त्याला आपण ट्यूमर म्हणतो. हाच ट्यूमर आहे जो आपला कॅन्सर कॉज करतो. ठीक आहे. आता जेव्हा हे सेल मल्टिपल टाइम्स डिवाइड झाले आणि ही ट्यूमर फॉर्म केली, सुरुवातीला काय होतं, हे जी ट्यूमर आहे ही ट्यूमर ही सॉफ्ट ट्यूमर होते. फॉर एक्झाम्पल हा बॉडी पार्ट आहे आणि इथे एक ट्यूमर फॉर्म झाली तर सुरुवातीला हा ट्यूमर जो आहे हा सॉफ्ट असतो आणि तो इझिली ट्रीट करू शकतो आपण. तर हा जो सॉफ्ट ट्यूमर असतो त्याला आपण निओप्लाझम म्हणतो. काय म्हणतो, तर निओप्लाझम म्हणतो. काही दिवसानंतर जर आपण ह्या ट्यूमरवरती ट्रीटमेंट घेतली नाही तर ही ट्यूमर हार्डर होते. हार्डर झाल्यानंतर काय होतं की याच्यावरती ट्रीटमेंट करणं ही सोपं राहत नाही. ठीक आहे. हा जो हार्डर झालेला फॉर्म आहे आपण याला ट्यूमर म्हणतो. मीन्स जे सॉफ्टवेअर झालेली आपली गाठ असते, सेल डिवाइड झालेला पार्ट असतो त्याला आपण निओप्लाझम म्हणतो. आणि जेव्हा तो हार्डर होतो त्याला आपण ट्यूमर म्हणतो. मीन्स ट्यूमर काय, तर हा डेव्हलप झालेला कॅन्सर आहे आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता जेव्हा ही ट्यूमर फॉर्म होते, ही ट्यूमर एका पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये जर डेव्हलप होत असणार आणि फॉर्म होत असणार तर तिथपर्यंत ते ठीक आहे, म्हणजेच कॅन्सर हे ट्रीट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ह्या बॉडी पार्टमध्ये मला जर ट्यूमर आहे आणि हे इथंच ग्रो होत आहे, इथंच डेव्हलप होते, म्हणजे इथेच गाठ आहे, गाठ कुठल्याही प्रकारची पसरत नाही आहे आणि एका पर्टिक्युलर एरियामध्येच आहे, तर ती ट्रीट होऊ शकते. ह्या केसमध्ये आपण बिनाईन फेज म्हणतो. म्हणजेच कॅन्सर जो आहे तो बिनाईन
कॅन्सर आहे असं म्हणतो. आणि जर ही इथली एक ट्यूमर ही अदर बॉडी पार्टमध्ये जर स्प्रेड होत असणार, दुसऱ्या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट होत आहे, तर त्याला आपण मॅलिग्नंट म्हणतो, जी खूप डेंजरस असते. हे कॅन्सरसचे 2 मेन टाईप्स आहे. क्लिअर आहे सगळ्यांना की कॅन्सरला निओप्लास्टिक का म्हणतो? अँटी कॅन्सरस ड्रग्ज म्हणजेच काय, तर अँटी कॅन्सर ड्रग म्हणजेच अँटी निओप्लास्टिक एजंट्स आहे. अँटी निओप्लास्टिक एजंट्स म्हणजेच काय, तर निओप्लास्टिक म्हणजेच काय, तर निओप्लाझम, आणि निओप्लाझम म्हणजेच काय, ट्यूमर. ट्यूमर म्हणजेच काय, अल्टिमेटली कॅन्सर. कॅन्सरस ट्यूमर का फॉर्म होतो, तर जेव्हा आपली सेल ही ॲबनॉर्मली ग्रोथ होते, डेव्हलप होते, सेल डिव्हिजन ही ॲबनॉर्मल होते, तेव्हा ही ट्यूमर कॉज होते. नॉर्मली काय होतं की जे काही ट्यूमर असते, ट्यूमर जर आपली सॉफ्टवेअर असली तर त्याला आपण निओप्लाझम म्हणते. फॉर एक्झाम्पल हे बघा इथे मेन्शन केले आहे की ही फॉर एक्झाम्पल बॉडी पार्ट आहे, आणि बॉडी पार्टमध्ये एखादा जो एक्सटेंड झालेला पार्ट आहे जिथे सेल डिव्हिजन ही ॲबनॉर्मल होत आहे आणि फास्टर होत आहे, तर तिथे काय होतं, निओप्लाझम फॉर्म होतं. आणि जो सॉफ्टवेअर असतो काही दिवसानंतर तो जेव्हा डेव्हलप्ड होतो तेव्हा तो जे काय होतं, हार्डर होतो, आणि हार्डर झालेला केसला आपण ट्यूमर म्हणतो, जो डेंजरस असतो. कॅन्सरचे मेन 2 टाईप्स आहे. फर्स्ट आहे बिनाईन आणि सेकंड आहे मॅलिग्नंट. बिनाईनमध्ये काय होतं की एका पर्टिक्युलर लोकल पार्ट्समध्ये ट्यूमर फॉर्म होतो जो स्प्रेड होत नाही, आणि मॅलिग्नंटच्या केसमध्ये काय होतं की जी काही ट्यूमर आहे ती स्प्रेड होते आणि ती कंपॅरेटिव्हली डेंजर असते. नॉर्मल वेव्हमध्ये काय होतं, जेव्हा सेल डिव्हिजन होते तेव्हा एक पॅरेंट सेलपासून 2 डॉटर सेल फॉर्म होत असतात. जेव्हा ह्या 2 डॉटर सेल फर्दर सेल डिव्हिजन करतात तेव्हा काय होतं, 2 पासून 4, 4 पासून 8 सेल हे फॉर्म होते. आणि ही जी काही सेल डिव्हिजन आहे ती एका कंट्रोल्ड वेमध्ये असते, आणि जी रिस्पॉन्सिबल असते आपल्या बॉडी ग्रोथसाठी, आणि ती इम्पॉर्टंटसुद्धा असते कारण ती एक नॉर्मल प्रोसेस आहे. बट कॅन्सरस केसमध्ये काय होतं, कॅन्सरच्या कंडिशनमध्ये काय होतं की सेल डिव्हिजन ही अनकंट्रोल्ड असते आणि फास्टर असते. एका सेलपासून मल्टिपल सेल्स फॉर्म होतात, आणि त्या मल्टिपल सेल जेव्हा फर्दर सेल डिव्हिजन करतात तेव्हा त्याच्यापासून आणखीन मल्टिपल सेल फॉर्म होतात, आणि जे ॲबनॉर्मल आहे आणि डेंजरससुद्धा आहे. ठीक आहे, इथे मेन्शन केलं आहे की सेल जेव्हा अनकंट्रोल आणि ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन करतं तेव्हा काय होतं, ठीक आहे, ग्रोथ होतं, ठीक आहे, बट नॉर्मलमध्ये ग्रोथ होते, बट काय होतं की ते ट्यूमर फॉर्म करतं, आणि ट्यूमर फॉर्म केलं तर ती डेंजरस असते. सो कॅन्सरस कंडिशनमध्ये काय होतं की सेल ग्रोथ जी प्रॉपर वेमध्ये होत नाही, अनकंट्रोल सेल डिव्हिजन होत असते, आणि काय होतं की जे आपले टिश्यू आहे, टिश्यू हे मेटास्टॅटिक प्रोसेसमध्ये असतात आणि जे थ्रू आउट बॉडीमध्ये स्प्रेड होत असतात. कॅन्सर कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारची अपोप्टोसिस नसते. आता अपोप्टोसिस म्हणजेच काय, आता हे जेव्हा आपले नॉर्मल सेल डिव्हिजन होत होती, जेव्हा ओल्ड सेलपासून न्यू सेल्स फॉर्म होत होत्या, तर काय होतं, जेव्हा न्यू सेल्स फॉर्म होतं तेव्हा ही ओल्ड सेल डेथ होते. ठीक आहे, एकापासून 2 फॉर्म होते, म्हणजेच 2 जेव्हा फॉर्म झाले तेव्हा ही जी पहिली होती ती डेथ झालेली होती, 2च होत्या, म्हणजे एकापासून 2 फॉर्म झाले तर तिथे 3 नव्हत्या, तिथे फक्त 2 सेल होत्या. ही जी पहिली पॅरेंट सेल होती ती डेथ झालेली होती. 2 पासून जेव्हा 4 फॉर्म होत्या तेव्हा हे जे ओल्ड सेल आहे ते डेथ झालेलं असते, ही नॉर्मल कंडिशनमध्ये. बट कॅन्सरस कंडिशनमध्ये काय होतं की ही जेव्हा पॅरेंट सेल डॉटर सेल फॉर्म करते तेव्हा ही जी काही पॅरेंट सेल असते ती डेथ होत नाही, म्हणजेच ही जी डेथ होण्याची प्रोसेस आहे याला अपोप्टोसिस म्हणतात. आणि कॅन्सरस कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारची अपोप्टोसिस नसतेच, पॅरेंट सेल्स ही असते आणि डॉटर सेल्ससुद्धा जिवंत असतात, आणि म्हणूनच ते डेंजरस असतं. आता बरेच असे फॅक्टर आहे जे रिस्पॉन्सिबल असते आपल्या कॅन्सरला कॉज होण्यासाठी. फर्स्ट फॅक्टर आहे एज इन्सिडन्स. आता बऱ्याचदा काय होतं की एजही मॅटर करतं कॅन्सर होण्यासाठी. जसे जे 10 ते 12 वर्षाचे जे काही मुलं असतात त्यांच्यामध्ये बरेचदा बोन कॅन्सर आढळला जातो, तर त्यांच्या बॉडीमध्ये जेव्हा कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा हा बोन कॅन्सर त्यांच्यामध्ये आढळला जातो. देन सेक्स फॅक्टर आहे, म्हणजेच फिमेलमध्ये जनरली सर्वायकल कॅन्सर आढळला जाते, मेल्समध्ये टेस्टिसवरती कॅन्सर आढळला जातो. काही जॉग्राफिकल फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये कॅन्सरचे टाईप्स आढळले जाते. फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये काय होतं की बऱ्याच लोकांमध्ये माउथ आणि टंगचे कॅन्सर आढळले जातात. का, तर आपल्या इंडियामध्ये
एक कॉमन हॅबिट आहे गुटखा, तंबाखू याच्यासारख्या अनहेल्दी डाएटला ॲक्सेप्ट करण्याची. बरेच आपण बघतो टीनेजर्ससुद्धा आजकाल गुटखा, तंबाखू, सिगरेट याच्यासारख्या व्यसन करतात आणि त्याच्यामुळं काय होतं की इंडियामध्ये मोस्ट ऑफ द माउथ आणि टंग हा कॅन्सर आढळला जातो. देन रेडिएशन फॅक्टर, काही आपल्याला माहिती आहे की जे रेडिओलॉजिस्ट आहे त्यांना बरेचदा ल्युकोमिया कॅन्सर आढळला जातो, कारण रेडिएशनसुद्धा मॅटर करतं हा फॅक्टर कॅन्सर होण्यासाठी. देन हार्मोन फॅक्टर, फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर जनरली वुमनमध्ये आढळला जातो, जो कशामुळं होतो, इस्ट्रोजन हार्मोनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळं ब्रेस्ट कॅन्सर ऑकर होतं. देन एन्व्हायरमेंटल फॅक्टर, जसं सिगरेट स्मोकिंग केल्यानं काय होतं की लंग कॅन्सर होतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सिगरेट पिणाऱ्याला सुद्धा माहिती आहे की याच्यामुळं कॅन्सर असतो, त्याच्यावरती लिहूनसुद्धा असतं की टोबॅको कॉज कॅन्सर, बट तरीही घेणारे घेतात, पिणारे पितातच. का तर कॅन्सर आपल्याला माहिती आहे की लगेच होत नाही. लगेच आज कोणीतरी सिगरेट घेतली किंवा टोबॅको खाल्ला तर कॅन्सर होत नाही. त्याच्यानंतर जर हा व्यक्ती कंटिन्यू टोबॅको किंवा स्मोकिंग करत असणार तर काही वर्षानंतर, फॉर एक्झाम्पल 10 इयर्सनंतर त्याला कॅन्सर होतो. आणि म्हणूनच काय होतं की हे जे काही स्मोकिंग किंवा टोबॅको खाणारे लोक भीत नाही त्या गोष्टीला की आपल्याला कॅन्सर होईल, कारण आज खाल्लं 10 वर्षानंतर रिझल्ट भेटणार आणि आता इथून पुढं किंवा इथून मागं 10 वर्षानंतर अगोदर आपण काय केलं आपल्याला आठवण नसते. आणि हीच एक रिझन आहे की आपल्या इंडियामध्ये स्मोकिंग आणि टोबॅकोसारखे जे काही अनहेल्दी प्रोडक्ट आहे त्याचं कन्झ्युम जास्त प्रमाणात होतं. ठीक आहे, देन नेक्स्ट फॅक्टर आहे हेरिडेटरी फॅक्टर. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जे काही जेनेटिक्स मटेरियल आहे त्यांच्यामुळं वन जनरेशन टू अनदर जनरेशन ते जे काही कॅन्सरचे जीन्स आहेत ते ट्रान्सफर होतात. आता हे जे जीन आहे याला ऑन्कोजीन म्हणतात. जे काही जेनेटिकली कॅन्सर स्प्रेड होतात त्यांना ऑन्कोजीन म्हणतात. ऑन्कोजीन्स म्हणजेच काय, ऑन्को म्हणजेच कॅन्सर, म्हणजेच कॅन्सर कॉज करणारे जीन हे एका फर्स्ट जनरेशनपासून सेकंड जनरेशनला ट्रान्सफर होत असते. हे जे जीन्स आहे हे जीन्स 2 टाईप्सचे असते. फर्स्ट आहे ऑन्को सप्रेसर आणि सेकंड आहे ऑन्को स्टिम्युलेट जीन. हे जे ऑन्को स्टिम्युलेट जीन आहे हे काय करतात, जे काही कॅन्सरस जीन आहे त्याला स्टिम्युलेट करतात, म्हणजेच कॅन्सर व्हायला तो स्टिम्युलेट करतो. आणि ऑन्को सप्रेसन जीन्स काय करतात तर त्याला स्टॉप करतात, त्याला सप्रेस करतो. देन डाएट हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आजकाल डाएटमुळंच बरेच कॅन्सर कॉज होताना आपल्याला बघायला येतं, कारण आजकाल जे काही आपली लाईफस्टाईल आहे ती अनहेल्दी आहे. म्हणजे आपण फूड जे काही घेतो, फास्ट फूड जनरली आजकाल जास्त प्रमाणात इनहेल केले जातात, घेतले जातात. आधीच्या काळामध्ये कसं होतं की लोक घरचे जेवायचे, हेल्दी जे काही भाजी चपाती आहे ती हेल्दी डाएट घेत होते. बट आता तसं होत नाही. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण एखादा वडापाव, बर्गर, सँडविच घेतोच, खातोच. आणि त्याच्यामुळं काय होतं की जे काही कार्सिनोजेनिक एजंट आहे ते आपण नकळत इनटेक करत असतो. आणि हे खूप 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 जास्त रिस्पॉन्सिबल आहे कॅन्सर कॉज करण्यासाठी. आता कॅन्सरचे टाईप्स कसे काय आपण डिटेक्ट करू शकतो, तर डिपेंडिंग ऑन द लोकेशन ऑफ दॅट ट्युमर कॅन्सर हा आपण क्लासिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल कुठल्या एका बॉडी ऑर्गनमध्ये आहे त्या ऑर्गनवरती आपण कॅन्सरला क्लासिफाय करू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सरला वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफाय केल्या. इथे मी टोटल 4 टाईप्स इथे मेन्शन केलेले आहे. फर्स्ट आहे कार्सिनोमा, सेकंड आहे सार्कोमास, थर्ड आहे ल्युकोमिया आणि फोर्थ आहे लिम्फोमास. फर्स्ट जो आपला क्लास आहे दॅट इज कार्सिनोमास. कार्सिनोमासमध्ये काय होतं की जिथे स्किन रिलेटेड जो कॅन्सर आहे तो या क्लासमध्ये येतो. कार्सिनोमास कॅटेगरीमध्ये काय होतं की फॉर एक्झाम्पल ही आपली स्किन आहे, स्किननी कव्हर केलेले जे काही ऑर्गन्स आहे ह्या ऑर्गन्समध्ये जर आपल्याला कॅन्सरस सेल आढळून येतात तर त्या कॅन्सरला आपण कार्सिनोमास म्हणतो. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, लंग कॅन्सर किंवा कोलोरेक्टल कॅन्सर. देन सेकंड क्लास आहे सार्कोमास. सार्कोमासमध्ये काय होतं
कॅन्सरस सेल अशा टिश्यूमध्ये आढळल्या जातात जे बॉडी ऑर्गनला किंवा बॉडीला कनेक्ट आहे. इथे सेलच्या आतमध्ये जे काही ऑर्गन्स आहे म्हणजेच आपली बॉडी आहे त्याला जे कनेक्ट करतं, त्याला जे सपोर्ट करणारे जे टिश्यू आहे, ह्या टिश्यूमध्ये जर कॅन्सर सेल आढळली किंवा कॅन्सर डेव्हलप होतात तर त्याला आपण सार्कोमास म्हणतात. सार्कोमास कुठे कुठे डेव्हलप होतं तर फॅट, मसल, नर्व्स, टेंड्रॉस, जॉईंट्स, ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल आणि कार्टिलेज किंवा बोन्स अशा वेगवेगळ्या ठिकाणीमध्ये जर कॅन्सर डेव्हलप होत असेल त्याला आपण सार्कोमास म्हणतो. देन थर्ड आहे ल्युकोमिया. ल्युकोमिया सगळ्यांना माहितीच आहे की ल्युकोमिया म्हणजेच काय तर ब्लड कॅन्सर. आपल्या ब्लड सेल्समध्ये जर कॅन्सर डेव्हलप होत असणार तर त्याला आपण ल्युकोमिया म्हणतो आणि हा मोस्ट डेंजरस आहे आणि याचे ट्रीटमेंटचे चान्सेस हे खूप कमी असतात. ठीक आहे. देन फोर्थ वन आहे लिम्फोमास. लिम्फोमास म्हणजेच काय तर लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जर आपला कॅन्सर डेव्हलप होत असणार तर त्याला आपण लिम्फोमास म्हणतो. हा जो आपला कॅन्सर आहे ह्या कॅन्सरला आपण ट्रीट कसं करतो तर 3 वे आहे ज्याच्यामुळं कॅन्सर ट्रीट केला जातो. फर्स्ट आहे सर्जरी. फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा बॉडी ऑर्गनमध्ये आपला कॅन्सर आहे. फॉर एक्झाम्पल हा आपला हात आहे आणि याच्यावरती एक ट्यूमर आहे. ही ट्यूमर जर ह्याच एरियामध्ये डेव्हलप्ड होत आहे आणि स्प्रेड होत नाही आहे तर आपण काय करतो जनरली ह्या ट्यूमरला कट करतो आणि ही रिमूव्ह आउट करतो आणि हे एक वे आहे ज्याच्यामुळे आपण कॅन्सरला ट्रीट करू शकतो. बट कुठल्या केसमध्ये बिनाईंग केसमध्ये का बिनाईंग केसमध्ये आपल्याला माहिती आहे की एका पर्टिक्युलर एरियामध्ये आपला ट्यूमर किंवा कॅन्सर हे ग्रो होत असते, थ्रू आउट बॉडीमध्ये स्प्रेड होत नाही. अशा केसमध्ये आपण ती काही ट्यूमरस सेल आहे किंवा कॅन्सरस सेल आहे त्याला रिमूव्ह आउट करत असतो. देन सेकंड केस आहे रेडिओथेरपी. रेडिओथेरपीमध्ये काय करत असतो की आता पर्टिक्युलर एरियामध्ये कॅन्सर आहे, इथे ट्यूमर आहे तर आपण इथे रेडिएशन करणार. रेडिएशन करून ह्याला किल करणार. त्याच्यामुळं काय होणार की ही जी काही अनकंट्रोल ग्रोथ आहे ती स्टॉप होणार. बट याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहे का की आपण इथं रेडिएशन टाकतोय. रेडिएशन टाकताना ही जी ट्यूमरस सेल आहे किंवा कॅन्सरस सेल आहे ती तर डेथ होत आहे बट बाजूनं जे काही आपली हेल्दी सेल आहे त्याच्यावरतीही त्याचा इफेक्ट होतो आणि तो इफेक्ट आपल्याला नको आहे. देन थर्ड जो आहे आपला थर्ड आहे किमोथेरपी. किमोथेरपी म्हणजेच काय? किमो म्हणजेच काय तर केमिकल्स. म्हणजे केमिकल्सनी आपण आपल्या ट्यूमरला किल करतो आणि ही मोस्ट प्रिफरेबल आहे ज्याच्यामध्ये आपले अँटीन्यूप्लास्टिक एजंट्स आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम किमोथेरपीच यूज केली जाते कॅन्सरला ट्रीट करायसाठी. जे आपले अँटीन्यूप्लास्टिक एजंट्स किंवा अँटी कॅन्सरस एजंट आहे ते वर्क कसे करतात. आपल्याला माहिती आहे की कॅन्सरस सेलमध्ये काय होतं की जी ग्रोथ आहे ती ॲबनॉर्मल होते. सेल डिव्हिजन जे आहे ती ॲबनॉर्मल होते. सेल डिव्हिजन ॲबनॉर्मल अनकंट्रोल्ड होतं. तर हे अँटीन्यूप्लास्टिक एजंट्स काय करतात, हे ड्रग्स काय करतात तर ह्या सेल डिव्हिजनला स्टॉप करतात. म्हणजेच आता ही एक सेल आहे जी मल्टिपल टाईम ग्रो होत आहे आणि जे ट्यूमर कॉज करतात तर आपला हा एजंट काय करतो की हे सेल डिव्हिजनला स्टॉप करतो. म्हणजे इथून पुढं सेल डिव्हिजन होणार नाही, ती स्टॉप होणार आणि सेल जी काही आहे त्याला किल करतो म्हणजेच अपोप्टोसिस करतो. आणि त्याच्यामुळे जे काही अनकंट्रोल्ड ग्रोथ होत होती ती ग्रोथ स्टॉप होते आणि आपला ट्यूमर हा कंट्रोल्ड होतो म्हणजेच कॅन्सर हा कंट्रोल्ड होतो. अशा प्रकारे इन जनरल वेने हे आपले अँटी कॅन्सर ड्रग्स हे वर्क करत असतात. अँटी कॅन्सरस जे ड्रग्ज आहे हे स्पेशलाइज्ड ड्रग आहे आणि प्रायमरली यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. फर्स्ट टाईम 1940मध्ये हा अँटी कॅन्सर ड्रग किंवा अँटी निओप्लास्टिक एजंट हा टर्म यूज केला गेला होता आणि आताही तो केला जातो. बट हे अँटी कॅन्सरस जे ड्रग्ज आहे, अँटी निओप्लास्टिक ड्रग्ज आहे, याचे काही साईड इफेक्ट आहे. कुठले साईड इफेक्ट आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा किमोथेरपी केली जाते तेव्हा काय होतं, बरेचदा जे काही पेशंट्स असतात ते काय करतात त्यांचे केस काढून टाकतात. कारण ह्या एजंट्सचा साईड इफेक्टच ते आहे की हेअर लॉस खूप जास्त प्रमाणात केस गळल्या जातात. नौशिया, हेअर लॉस, माउथ अल्सर, लोअरिंग ऑफ ब्लड सेल्स हे याचे मोस्ट डेंजरस साईड इफेक्ट आहे. बट जे काही
प्रिव्हियस ट्रीटमेंट आहे दॅट इज रेडिओथेरपी आणि सर्जरी याच्यापेक्षा ही मोस्ट प्रिफरेबल आहे. ठीक आहे. हे जे काही अँटी कॅन्सरस एजंट आहे ते काय करतात, सायटोटॉक्सिक ॲक्शन शो करतात. म्हणजेच काय, जे आपले सेल्स आहेत त्यांना किल करतात. माहिती आहे की कॅन्सरचा मेन रिझन काय आहे की ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल्ड ग्रोथ आहे. आणि आपण जर सेलची ॲबनॉर्मल आणि ग्रोथला कंट्रोल केलं तर आपला कॅन्सर हा कवर होणार. ठीक आहे. इथं मेन्शन केलं आहे की कशाप्रकारे आपला अँटीनिओप्लास्टिक एजंट हा वर्क करतो. हा काय करतो की जी ॲबनॉर्मल अनकंट्रोल सेल डिव्हिजन आहे त्याला स्टॉप करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ट्यूमर हा कंट्रोल्ड होतो. हे अँटी कॅन्सर ड्रग किंवा अँटीनिओप्लास्टिक ड्रग हे क्लासिफाय केलं आहे 5 कॅटेगरीमध्ये. फर्स्ट आहे अल्कलायटिंग एजंट, सेकंड आहे अँटीमेटाबॉलाइट, थर्ड आहे अँटीबायोटिक्स एजंट, देन प्लांट प्रोडक्ट्स अँड फोर्थ आहे मिसलेनियस. अल्कलायटिंग एजंट हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. सेशनल्समध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँटी कॅन्सरस ड्रग अँटीनिओप्लास्टिक एजंट्स हे डिटेल्समध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये हे सगळे कॅटेगरीज घेणार आहे आणि अल्कलायटिंग एजंटसुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत. सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ कॅन्सर. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की नेमकं अँटीनिओप्लास्टिक एजंट्स म्हणजेच काय, कॅन्सर म्हणजेच काय, कॅन्सर कशा प्रकारे कॉज होतो, की सेल डिव्हिजन ही ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल जर झाली तर तो कॅन्सरला कॉज करतो. निओप्लाझम म्हणजेच काय, ट्यूमर म्हणजेच काय, ह्या दोन टर्मचे डिफरन्स आपण बघितले आहे की निओप्लाझम म्हणजे काय, जेव्हा अनकंट्रोल सेल ग्रोथ आहे, बट जो ट्यूमर आहे किंवा जी अनकंट्रोल्ड ग्रोथ आहे ती सॉफ्टर आहे आणि ती डेंजरस नाही, त्या केसला आपण निओप्लाझम म्हणतो. आणि ट्यूमर म्हणजेच काय, तर जेव्हा आपली सेल ग्रोथ ही हार्डर असते आणि जी डेंजरस असते त्याला आपण ट्यूमर म्हणतो. कॅन्सरचे 2 टाईप्स बघितले आपण. फर्स्ट आहे बेनाईन आणि सेकंड आहे मॅलिग्नंट. बेनाईन काय होतं, एका लोकल पार्टमध्ये ट्यूमर फॉर्म होतो, बट मॅलिग्नंटच्याच केसमध्ये काय होतं की तो ट्यूमर आहे तो थ्रूआउट बॉडीला स्प्रेड होतो. कशाप्रकारे स्प्रेड होतो की नॉर्मली जी सेल डिव्हिजन आहे ती काय करते, एकापासून 2, 2पासून 4 अशा प्रकारे ती कंट्रोल्ड वेनी डेव्हलप्ड होत असते, जी रिस्पॉन्सिबल असते सेल ग्रोथसाठी. बट कॅन्सरच्या केसमध्ये काय होतं की सेल डिव्हिजन ही ॲबनॉर्मल असते आणि जे रिस्पॉन्सिबल असते ट्यूमर फॉर्मसाठी. बरेच असे फॅक्टर्स बघितले जे रिस्पॉन्सिबल आहे कॅन्सरसाठी, लाईक एज, सेक्स, जिओग्राफिकल, रेडिएशन, हार्मोन्स, एन्व्हायरमेंटल, हेरिटेज, डाएट असे फॅक्टर्स आहे जे रिस्पॉन्सिबल आहे ट्यूमरच्या ग्रोथसाठी. देन आपण बघितले कॅन्सरचे टाईप्स. फर्स्ट बघितला कार्सिनोमास. कार्सिनोमास म्हणजेच काय, तर स्किन आणि टिश्यू रिलेटेड जर कुठे कॅन्सर कॉज होत असणार तर त्याला आपण कार्सिनोमास म्हणतो. सार्कोमास म्हणजेच काय, तर जे टिश्यू सपोर्ट करतात आपल्या बॉडीला त्याला आपण सार्कोमास म्हणतो. देन ल्युकेमिया म्हणजेच काय, तर ब्लड कॅन्सरला ल्युकोमिया म्हणतात. लिम्फोमास म्हणजेच काय, तर लिम्फॅटिक सिस्टीमला जेव्हा इन्फेक्शन होते किंवा कॅन्सर कॉज होतो तेव्हा आपण लिम्फोमास म्हणतो. याचे 3 ट्रीटमेंट्स आहे. फर्स्ट आहे सर्जरी, रेडिओथेरपी आणि किमोथेरपी. आणि किमोथेरपी ही मोस्ट प्रिफरेबल आहे आणि याच्याच अंडरमध्ये आपल्याला अँटीनिओप्लास्टिक एजंट्स बघायचे आहे. अँटीनिओप्लास्टिक एजंट जनरल वेमध्ये कसे फंक्शन करतात, तर हे काय करतात, सेल डिव्हिजनला स्टॉप करतात आणि जे काही सेल आहे त्याला किल करतात. आणि याचे क्लास कुठले कुठले आहे, तर अल्कलायटिंग एजंट, अँटीमेटाबॉलाइट्स, अँटीबायोटिक्स, प्लांट प्रोडक्ट आणि मिसलेनियस हे याचे 5 मेन प्रोडक्ट्स आहे. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपले अँटीनिओप्लास्टिक एजंट्स कवर करू. देन भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय.